आपण पाहिजे तितके वड्या तळायचे आणि खायला घ्यायचे आणि बाकीचं आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो, मग चांगले टिकतात। हां, वडीला बघा किती सुंदर पदर सुटले। होय, दिसायला बघा किती भारी दिसतंय ना, खुसखुशीत आहे, यावरूनच ओळखायची। मस्त अशी कोथिंबीर वडी झाली आहे बघा, ह्याच्यावरनं समजायचं हा खुसखुशीत झालेली। बघा गट्टाच्या गट्टा असा झालेला नाही आहे, काय हवे पिठाचा गट्टा नाही दिसत आहे ना बघा। अशी आहे कोथिंबीर वडी, कुरकुरीत आणि खुसखुशीत व्हायला पाहिजे। बघा आवाज येतोय ना। नमस्कार। जेवणाच्या ताटाची शोभा वाढवणारा पदार्थ म्हणजे कुठला? कोथिंबीर वडी, अळूवडी। आज मी तुम्हाला ही खमंग, कुरकुरीत, खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी करून दाखवणार आहे। साध्या सोप्या अगदी घरगुती साहित्यात, पण इतकी चविष्ट होते ना ही कोथिंबीर वडी। आज मी तुम्हाला करूनच दाखवते। कोथिंबीर वडी खुसखुशीत आणि कुरकुरीत होण्यासाठी काय करायला लागतं ना, ते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओत सांगणार आहे। म्हणजे नवशिके सुद्धा पटकन ह्या पहिल्याच प्रयत्नात करतील अशी ही कोथिंबीर वडी मी तुम्हाला करून दाखवते। इथे मी कोथिंबीर घेतली आहे। कोथिंबीर अशी मी साफ करून स्वच्छ अशी धुवून घेतली आहे बघा। आणि हे बघा, साफ करताना आपण ना अशी कोथिंबीर लावून घ्यायची, देठ असे लावून घ्यायचे, म्हणजे का कापायला बरी पडते मग, म्हणून। इथे मी हे बेसन घेतलंय, चणा डाळीचं बेसन घेतलंय हा। आणि आलं लसूणची पेस्ट घेतली आहे। आलं आणि लसूण आपण ही पेस्ट ना घरीच करायची, सुगंध भारी येतो हा। म्हणजे 10 पाकळ्या अशा लसणीच्या घ्यायचा, 1 तुकडा आल्याचा घ्यायचा, अशी ही पेस्ट बनवायची। पांढरे तीळ घेतले, हा घरगुती आमचा लाल मसाला, गरम मसाला, हळद, मीठ, एवढंच साहित्य आहे बघा। कोथिंबीर वडीला काही जास्त साहित्य नाही आणि कुठले मसाले सुद्धा इतर कुठले वापरायचे नाही आहेत, कारण का त्या कोथिंबीरीची चव आपल्याला लागायला हवी, काय हवे, होय चव लागायला हवी, म्हणून घरगुती साहित्यात घरगुती पद्धतीने बनवायची। आणि ही कोथिंबीर आहे ना आपल्याला स्वच्छ धुवून ना अशी चाळणीत ठेवायची हा, म्हणजे पाणी सगळं नितळतं। चाळण जर तुमच्याकडे नसली ना तर असं ताट घ्यायचं आणि ताट असं तिरकं ठेवायचं, म्हणजे पाणी सगळं नितळतं। मग आता आपण कोथिंबीर ही कापून घेऊया। कापायची पण एक पद्धत आहे, ती पण तुम्हाला दाखवते मी, त्यामुळे तो वडी कुरकुरीत खुसखुशीत होते असं। आणि कोथिंबीर आपल्याला ना बारीक कापायची आहे, म्हणजे कसं बारीक कापल्यामुळे वडी खुसखुशीत होते, काय हवे, होय सगळ्यात महत्वाचं आहे। कोथिंबीर कापताना आपल्याला बारीकच कापायची आहे, अशी अरबट चरबट अशी कापायची नाही। कोथिंबीर बघा अशी साफ करतानाच आपण व्यवस्थित अशी साफ करून ठेवायची, अशी देठाला देठ लावून अशी धुवायची, पण तशीच धुवायची, उचलून अशी व्यवस्थित अशी धुवायची। ही बघा विस्कटायची नाही कोथिंबीर, म्हणजे कापायला बरी पडते। नाही तर कशी अरबट चरबट अशी कापलात ना की कसं होतं माहिती आहे, वडी अशी आपण तोडतो ना तर कशी त्याच्यात पानं बिनं अशी बाहेर येतात, देठ वगैरे त्यातून अशी अख्खे अख्खे बाहेर येतात ना, व्यवस्थित तुटली नाही जात, म्हणून कोथिंबीर बारीक कापायची। अगदी साधी सोपी पद्धत आहे, काय हवे आमची, होय अगदी कुठले मसाले न वापरता, म्हणजे जशी कोथिंबीरीची त्यात चव लागायला पाहिजे वडीला, इतर कुठले मसाले आपल्याला टाकायचेच नाही। इतकी चविष्ट होते ना ही कोथिंबीर वडी तयार, भारी लागते, म्हणजे ताटाची शोभा वाढवते। होय मग कोथिंबीर इथे मी बारीक अशी चिरून घेतली आहे बघा। आता आपल्याला ह्याच्यात मसाले टाकायचे आहेत। अंदाज बघायचा आपण, कोथिंबीर आपण अशी बघायचा अंदाज किती कोथिंबीर आहे आणि आपल्याला पेस्ट वगैरे किती लागेल असा अंदाज बघायचा, काय हवे, पण आईने आता इथे 5 कप अशी दाबून चांगली भरून कोथिंबीर घेतली। आणि आता आपल्याला ह्याच्यात आलं आणि लसूणची पेस्ट टाकायची आहे। या सर्व साहित्याचं प्रमाण ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिहून दिलंय। हळद, लाल मसाला, गरम मसाला, गरम मसाला आपण ना टाकायचाच हा, ह्या कोथिंबीर वडीत ना गरम मसाल्याची चव चांगली लागते। आम्ही गरम मसाला तुम्हाला बघा करून दाखवलेला आहे, तसा तुम्ही बनवा।
आईन तुम्हाला जास्त प्रमाणात देखील दाखवलेलं आहे आणि कमी प्रमाणात घरगुती मिक्सरवरती देखील दाखवलेलं आहे. हा तसं बनवा आणि सगळे पदार्थ बनवा घरी. होय. आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे बघा. आणि पांढरे तीळ टाकायचे आहेत. थोडे आता टाकते आणि थोडे वरून फक्त लावूया आपण असे. आणि हे मसाले पेस्ट वगैरे ह्या कोथिंबिरीला ना अशी लावून घ्यायची चांगली आहे आधी. आणि मग आपल्याला बेसन टाकायचं आहे. सगळे मसाले वगैरे असे लागायला पाहिजेत तर चव लागणार ना चांगली काय बे. होय. हे बघा केवढी कोथिंबीर होती बघा. आणि हे मिक्स करून मीठ वगैरे कशी आळली कोथिंबीर अशी. आता आपल्याला ह्याच्यात बेसन टाकायचं आहे. थोडं थोडं बेसन टाकून आपण ह्याचा गोळा करून घ्यायचा चांगला. जास्त पण आपल्याला बेसन नाही टाकायचं आहे कारण कोथिंबीर पाहिजे ना. कोथिंबीरीची चव लागायला हवी आहे काय. होय. आणि कोथिंबीर दिसायला हवी. जास्त बेसन टाकलात ना की बेसनाची चव लागते. हा तितकी चांगली ती वडी लागत नाही. काही वेळेला बघा कोथिंबीर पूर्ण कप भरून घेतात, काही वेळेला घेत नाही. तसं हलके वरचे वर घेतात ना त्यामुळे प्रमाण हे कमी जास्त होऊ शकतं. होय. म्हणून आपण अंदाज बघायचा गोळा कसा होतोय कोथिंबीरीचा ना तो अंदाज घ्यायचा आपण. आम्ही कसे 5 कप कोथिंबीर अशी दाबून भरून घेतले. हा आता कसं 1 कप मी बेसन घेतलंय. आता आपल्याला अजून बघा ह्याच्यात बेसन लागणार आहे. असा गोळा होत नाही आहे, नुसती कोथिंबीरच आहे ना. अजून बेसन आपल्याला लागणार आहे. आणि 1 कप मी इथे बेसन टाकते. हे बघा 1 कप टाकलाय. हा दुसरा कप. चांगला असा हलक्या हातीने गोळा करायचा. अभिन तुम्हाला बघा कोथिंबीरीची भजी पण करून दाखवलेली आहे. होय. आपल्याला हे मिश्रण करायला बघा पाणी टाकायची गरज लागली नाही. कारण का ते मसाले वगैरे मीठ वगैरे आधी लावून घेतलं ना आणि पाणी सुटलं मग त्याच्यामुळे. म्हणून पाणी टाकायची गरज नाही. आपण बघा 5 कपाला 2 कप बेसन घेतलंय. अजून पण थोडं आपल्याला बेसन लागणार आहे. आता अर्धा कप आपण बेसन टाकूया. हे बघा परत असं अर्धा कप बेसन टाकूया. कशी कोथिंबीर दिसते आहे ना. आपण अंदाज घ्यायचा तसं आपण बनवायचं. पण आम्ही इथे 5 कप साठी 2.5 कप बेसन वापरलं. तर बघा कोथिंबीर पण दिसते आणि बेसन पण दिसतंय. असं आपल्याला हे मिश्रण करून घ्यायचं आहे. आता आपण वडी थापून घेऊया. मिश्रण कालवल्यानंतर ना आपण हात स्वच्छ धुवायचे आहेत. नाही धुतलात ना तर कसं माहिती आहे ते हाताला आणखीन मिश्रण सगळं चिकटत जातं. होय. असं म्हणून आपण हाताला असं तेल लावायचं हात धुतल्यानंतर. आणि ह्या ताटाला पण असं तेल लावायचं. आमच्याकडे स्टीमर आहे आणि स्टीमरला ना ती प्लेट आहे ज्यामध्ये आम्ही थापणार आहोत. पण तुमच्याकडे स्टीमर नसेल, तशी प्लेट नसेल ना, तुम्ही डायरेक्ट ताट घ्यायचं आणि ताटावरती थापून मग ते टोपात वाफवलं तरीही चालेल. तरी पण चालेल. अशी ही प्लेट घेतली आहे बघा. आणि प्लेटला पण असं तेल लावून घेतलंय. आणि आता आपल्याला ह्याच्यावर ना असे तीळ टाकायचे आहेत. म्हणजे दिसते चांगली वडी. मग आत पण आपण टाकलेच आहेत तीळ, पण असे बाहेरनं पण दिसतात चांगले. आणि असा थापायचा आहे. तेल लावायचं हाताला म्हणजे चिकटत नाही. हे बघा अशी थापून घ्यायची. आपल्याला किती जाड किती पातळ हवी आहे ना अशी आपण ही वडी थापून घ्यायची. आणि आता आपण असे वरून थोडेसे तीळ टाकायचे. आता आपण हे वाफवत ठेवायचे आहे. पाणी बघा गरम करून घेतलंय. झाकण ठेवायचं आहे आणि गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे. आणि 15 ते 20 मिनिटं ना हे वडे आपल्याला चांगले असे वाफवून घ्यायचे आहेत. 20 मिनिटं झाली तर बघा चिकटते आहे काय. चांगली वाफली आहे बघा. चिकटत नाही आहे सुरीला. असं सुकं लागायला पाहिजे बघा हाताला. असं चिकटत नाही आहे. ओळखायचं आपली वडी छान अशी शिजली आहे. आता आपण ही वडी ना थंड करून घेऊया आणि मग कापायचं आहे. असं थंड करून झाली ना की ह्या अशा कडा मोकळ्या करून घ्यायच्या बघा. अशी मोकळी करून घ्यायची. हातावर घेऊन असं काढायचं बघा. बघा किती मस्त झाली आहे. असे तीळ वगैरे सगळे दिसतात आहेत व्यवस्थित. जशी हवी तशी आपल्याला कट करायची. चौकोनी त्रिकोणी असे कट करायचे. आपल्या आवडीनुसार वड्या पाडायच्या. आता आपण वड्या कापून घेऊया. आधी हे साईडचे असे कापून घ्यायचे बघा. आपण पाहिजे तितके वड्या तळायचे आणि खायला घ्यायचे. आणि बाकीचं आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो. मग
चांगले टिकतात. हा कशी झाली आहे बघा मस्त. आणि आता आपण तळून घेऊया. हे बघा कोथिंबीर वडी अशी वरती येते. असं आपल्याला तेल तापवून घ्यायचं आणि गॅस मिडियम करायचा आहे. आणि मिडियम गॅस करून आपल्याला हे वडे असे तळून घ्यायचे. चांगले करपवायचे नाही आहेत काय बाबे. हा मस्त खमंग तळायचे. हा हे बघा असे उलट सुलट करून आपल्याला ही वडी चांगली अशी तळून घ्यायची. कशी दिसते बघा भारी काय बाबे. मस्त एक खाल्ली तरी समाधान. होय. जर तुम्ही वडी अशी पातळ कापला आणि मग तळला तर वडी छान कुरकुरीत होते. हा थोडीशी जाड वड्या पाडलात आणि मग तळला तर वडी छान खुसखुशीत आणि आतून मऊ मऊ होते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही वड्या पाडू शकता. होय. गरमागरम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी तयार. वडीला बघा किती सुंदर पदर सुटले. होय. दिसायला बघा किती भारी दिसते ना. खुसखुशीत आहे यावरनच ओळखायची. आता मी जाड वड्या तळून घेतल्या आणि आता बघा एका वडीची मी हे 2 तुकड्या केलेत आहेत. असे पातळ कापून घेतलीत आहे. पातळ कापल्यामुळे कसं आहे जरा कडकपणा येतो वडीला. हा पण आई आपल्याला बघ नेहमीच अशा थोड्या जाड वरतून खुसखुशीत आतून मऊ आवडतात ना खायला. होय. भारी लागतात त्या. जेवणाबरोबर चांगल्या. होय. तशा वड्या जेवणाबरोबर कशा कडक तेवढ्या चांगल्या वाटत लागत नाही. होय. बघा कशा कशा पातळ कापल्यामुळे हे वड्या कशा कुरकुरीत झालेत आहेत. आवाज येतोय ना. एकदम कुरकुरीत. हा मस्त अशी कोथिंबीर वडी झाली आहे बघा. ह्याच्यावरनं समजायचं हा खुसखुशीत झालेली. बघा गट्टाच्या गट्टा असा झालेला नाही आहे काय बाबा. पिठाचा गट्टा नाही दिसत आहे ना बघा. अशी आहे कोथिंबीर वडी कुरकुरीत आणि खुसखुशीत व्हायला पाहिजे. बघा आवाज येतोय ना. हे बघा बाहेरनं खुसखुशीत बघा आणि आतून अशी मऊ. अशीच वडी खायला चांगली लागते जेवणाबरोबर वगैरे किंवा दही चटणी करायची आणि ही अशी वडी करायची आणि दही बरोबर अशी खायची. कशी मस्त झाली आहे बघा. आणि अशा पद्धतीत तुम्ही ही कोथिंबीर वडी करून बघा.